कायद्याने जायचं आपण 5 मिनिटं ऑफिसच्या बाहेर आले ना सगळं तुमचं आहे. मी तुम्हाला आता ऑफिसच्या बाहेर आलो आपण. आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही आम्ही जे थांबतो पायरी तुम्ही काय करा तो स्टेटमेंट आता लिहून घ्या. आता विषयच माहित नाही ना. आम्ही सांगतो ना मी जे आंदोलन आम्ही सांगतो ना आम्ही मी बोलतो साहेब तुमचं म्हणणं ऐकून घेतो. मला काही अडचण नाही. नाही असं करू नका. तुम्ही स्टेटमेंट घेतलं पाहिजे तुमचं. मी तुम्हाला पहिला प्रश्न काय विचारला की तुम्ही ओरसचे आहात का? ओरस फाउंडेशन आहे ना, हे ओरस फाउंडेशन मध्ये येते ना. इथे लक्षात घ्या तिथल्या स्टाफच्या कर्मचाऱ्यांना विचारून घ्या. 1 तास हे चालू आहे. 1 तास हे चालू आहे की तिथले लोक कोणी फॉर्म भरायला येतात त्यांना हे 5-6 जण होते ते फॉर्म घेतात अडवतात तुमचे कागद तपासतात. आता बाकीचे 3-4 जण पळून गेले. 2 जण आपल्याला मिळाले. त्यांचे स्टेटमेंट घ्या की ते कोणावर आलेले होते, त्यांनी कशासाठी इथे आले, कशासाठी आतमध्ये बसले होते, त्यांना कोणी बोलवत होतं. संबंधित डिपार्टमेंट आहे ना साहेब ज्या ठिकाणी आहे त्यांच्याकडे मी जाऊन विचार. तुम्ही असं विचारू मग फोडूया त्यांना. मी जिल्हा काम केलं. शिवच्या परवानगीशिवाय येता येत नाही बांसवली. मला फक्त परवानगी आहे. बांसवर कशा आले इथे तक्रार आहे पाहिजे. तक्रार घ्या, त्यांची माहिती घ्या, याची माहिती घ्या, याची माहिती घ्या. आम्हाला नाव समजलं पाहिजे. टेंडर मॅनेज करायची काय प्रकार चालू आहे? शिवसेनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सतीश सावंत, संदेश पारकर, सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज भ्रष्टाचाराच्या संदर्भात आंदोलन होतं. आणि या आंदोलन झाल्यानंतर आम्ही सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या स्वरूपात बैठकासाठी उपस्थित होतो. यावेळी आमच्याकडे जिल्हा परिषदमध्ये काही बाउन्सर येऊन सरपंचांना, ठेकेदारांना, अधिकाऱ्यांना येऊन कागदपत्राची तपासणी करतो अशी माहिती मिळाली. आम्ही तसं सीओना सुद्धा सांगितलं, एक्झिक्युटिव्हना सांगितलं, परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. आणि म्हणून आंदोलन संपल्यावर आम्ही 2:15 वाजता या ठिकाणी आलो. तेव्हा 8 ते 9 बाउन्सर आणि त्यामध्ये 2 राजकीय पदाधिकारी गाडीत बसून या सगळ्या लोकांची कागदपत्राची तपासणी करत होती. आम्ही त्यांना येऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. आणि आज मग नंतर लक्षात आलं की 8 कोटीचं एक टेंडर जे दोडामार्ग पंचायत समितीचं आहे ते टेंडर मॅनेज करण्यासाठी, सावंतवाडी की दोडामार्ग पंचायत समितीचं ते मॅनेज करण्यासाठी हे अधिकारी या ठिकाणी हे बाउन्सर या ठिकाणी बसलेले आहेत. आणि त्यामुळे खरं तर आज ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये जिल्ह्यामध्ये अनेक कामं मॅनेज होतात आणि या मॅनेज कामामुळेच अधिकाऱ्यांना दमदाटी केल्यामुळेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा या भ्रष्टाचारामुळेच पडलेला आहे. आणि त्यामुळे अशा भ्रष्टाचारांमुळेच हे सगळं होत आहे. आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे, जिल्हा सीओकडे आम्ही भेटून त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे की यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्या कामाला मुदतवाढ मिळावी अशी आम्ही त्याच्याकडे लेखी मागणी केली आहे.